मैत्रीपूर्ण लढत जी आहे ती पाहायला मिळते। परभणीमध्ये एका जागेवर शिंदेची शिवसेना आघाडीवर आहे। परभणीमध्ये तशीही शिवसेनेचं वर्चस्व आहे, मात्र दोन शिवसेनेपैकी कोणत्या याचं उत्तर मिळते। कोल्हापुरातील पाचगावमध्ये आता काँग्रेस आघाडीवर। परभणीमध्ये एका जागेवर शिंदेची शिवसेना ही सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। परभणीमध्ये सुद्धा चुरशीची लढत पाहायला मिळते। कोल्हापुरातील पाचगावमध्ये काँग्रेस आघाडीवर। महापालिका निवडणुकांमध्ये देखील इथे काँग्रेसला बाजी मारली होती, मात्र त्या ठिकाणी महापौर हा महायुतीचा झालेला आहे। तर कोल्हापुरातील पाचगावमध्ये काँग्रेस आघाडीवर। कल येथे हे आपण कल पाहतोय। परभणीमध्ये एका जागेवर शिंदेची शिवसेना आघाडीवर आहे। परभणी कोल्हापूर ठिकठिकाणचे अपडेट्स समोर येत आहेत। कोल्हापूरमधल्या पाचगावमध्ये काँग्रेस जी आहे ती सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं आणि परभणीमध्ये एका जागेवर शिंदेची शिवसेना ही सध्या आघाडीवर आहे। कोल्हापुरातील पाचगावमध्ये काँग्रेस आघाडीवर। कोल्हापूरमध्ये त्रिशंकू अवस्था अशी काही होणार का, कारण ताकद सगळ्याच पक्षांनी तिकडे लावलेली आहे। कोल्हापूर पंचायत समितीमध्ये आपण पाहतोय की 6 जागांवर आता काँग्रेस आघाडीवर आहे। कोल्हापूरमध्ये पंचायत समितीच्या 6 जागांवर काँग्रेस आघाडीवर। पंचायत समितीच्या जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी 12 आणि 136 गण आहेत आणि त्या ठिकाणी आता 6 जागांवर काँग्रेस आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापूरमध्ये जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या 68 जागा आहेत। तर कोल्हापूरमध्ये सतेज पाटील, हसन मुश्रीफ, पालकमंत्री आबिटकर यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे। कोल्हापुरात पंचायत समितीच्या 6 जागांवर आता काँग्रेस आघाडीवर। कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न केले जात होते। काँग्रेसच्या सतेज पाटलांकडून यासाठी पुढाकार घेण्यात आलेला होता।